बघा मित्रांनो, आताची नवीन बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि पीक विमा खात्यातील पैसे कधी मिळणार तर 10 एप्रिल आता 2 दिवसाआधीपासूनच पीक विम्याचे वाटप हे सुरू झालेले आहे। बऱ्याचशा लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे। तर बघा ही न्यूज आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा मंजूर, पीक विमा खात्यात कधी मिळणार पैसे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्या सगळीकडे एकच प्रश्न सतत विचारला जात आहे की पीक विमाचे पैसे आमच्या खात्यात कधी जमा होणार। हा प्रश्न इतका मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे की राज्य सरकारने आणि प्रशासनाने त्यावर सखोल विचार करून योग्य ती प्रक्रिया सुरू केलेली आहे। या लेखामध्ये आपण या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेणार आहोत। सुरुवातीला शासन निर्णय काय आहे, बँक खात्यात पैसे कधीपर्यंत येणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आणि ट्रिगर म्हणजे काय, आणि या वर्षी कोणत्या ट्रिगरनुसार विमा भरपाई दिली जाणार आहे, हे सगळं आपण एका मागोमाग एक समजून घेणार आहोत। हा लेख तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि छोट्या वाक्यामध्ये सविस्तर माहिती देईल। तर काय आहे शासन निर्णय आणि निधीची रक्कम। बघा, महत्त्वाचा निर्णय घेतला आहे 2022, 23 आणि 24 या 3 वर्षासाठी खरीप व रब्बी हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी शासन निर्णय जी.आर जाहीर केला आहे। या जी.आरला सध्या 5 दिवस पूर्ण झाले आहेत। या निर्णयाअंतर्गत राज्य सरकारने 2,555 कोटी रुपयांचा निधी विमा कंपनीकडे वर्ग केला आहे। या निधीतून पात्र लाभार्थ्यांना विमा भरपाई दिली जाणार आहे। यामध्ये 2022चा खरीप हंगाम, 23चा खरीप आणि रब्बी हंगाम आणि 2024चा खरीप हंगाम या सगळ्या हंगामांचा समावेश आहे। मार्च महिन्याच्या सुट्ट्यांमुळे वाटपात अडथळा आलेला आहे। तर बघा, विमा कंपन्याकडे पैसे वर्ग झाल्यानंतर लगेचच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते, परंतु एकाच वेळी मार्च एंड आणि बँक सुट्ट्या आल्यामुळे अनेक बँकांमध्ये व्यवहार बंद होते। त्यामध्ये 3 ते 4 दिवसांच्या सुट्ट्या लागल्या होत्या। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, तर काही ठिकाणी अजूनही वाटप सुरू नाही। मात्र आता 10 एप्रिलला सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे हळूहळू जमा होत आहेत। तर कोणाला पैसे मिळणार आहेत, बघा विमा लाभार्थ्यांचे 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे जे शेतकरी स्वतः पीक विम्यासाठी क्लेम केलेला आहे, या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार विमा भरपाई मिळेल। दुसरा प्रकार म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये सरसकट विमा जाहीर झालेला आहे, अशा ठिकाणी सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही क्लेम केलेला नसेल तरी तुमच्या जिल्ह्यासाठी जर सरसकट विमा लागू झाला असेल तर सुद्धा तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। तर कोणकोणते ट्रिगर यामध्ये आहेत, 2024 मध्ये पीक विमा देण्यासाठी 4 महत्त्वाचे ट्रिगर ठरवले आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्या कारणामुळे नुकसान झाले यावर आधार घेतला जातो। हे ट्रिगर पुढील प्रमाणे आहेत। पहिल्या नंबरवर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास तुम्हाला पहिल्या याच्यात टाकलं जाईल। आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, सतत दुष्काळ असेल, अपुरा पाऊस असेल किंवा पाण्याची कमतरता यामुळे पिकावर परिणाम झाला असल्यास, म्हणजे असे काही जिल्हे असेल ज्यामध्ये या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला टाकलं जाईल। नंबर 3 आहे पश्चात नुकसान भरपाई, पीक काढणीनंतर नुकसान झाले असल्यास जसे की साठवणुकीच्या वेळेची हानी। आणि चौथा प्रकार आहे पीक कापणी आधारित भरपाई, सरकारकडून करण्यात आलेल्या पीक काढणी सर्वेक्षणावर आधारित विमा भरपाई। शेतकऱ्यांना यापैकी कोणत्या ट्रिगरमध्ये नुकसान झाले आहे त्यानुसार विमा कंपनी त्याची भरपाई देणार आहे। तर पैसे बँकेत कधी जमा होतील, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून विमा कंपनीकडे रक्कम वर्ग केलेली आहे। आता विमा कंपन्यांना रक्कम शेतकऱ्यांच्या खाजगी बँक खात्यात थेट जमा करत आहेत। 10 एप्रिल 2025 पर्यंत सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होईल अशी खात्री शासनाकडून देण्यात आलेली आहे। तर बघा 10 एप्रिल, 11 एप्रिल, 12 एप्रिलच्या पहिलेच तुम्हाला हे पैसे मिळून जातील। पैसे मिळण्याची प्रक्रिया काय आहे बघा,
विमा कंपन्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या नावासमोर निर्धारित केलेली रक्कम बँकेला पाठवतात. बँक ती रक्कम संबंधित खात्यात जमा करते. ही प्रक्रिया पारदर्शक असून कोणत्याही दलालाची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी फक्त आपले बँक खाते तपासून ठेवणे आवश्यक आहे. तसेच आता शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे, तुमच्या नावावर विमा क्लेम असेल तर तो खात्यात येईल. आणि दुसरा पॉईंट आहे, सरसकट विमा असलेल्या जिल्ह्यात तुमचे खाते असेल तरी रक्कम मिळेल. 10 एप्रिलपर्यंत पैसे येतील. कृपया संयम ठेवा. कोणीही फसवणूक करू शकतो, त्यामुळे कोणालाही बँक डिटेल्स देऊ नका. बँकेतून मेसेज किंवा SMS आला की खात्यात रक्कम जमा झाली आहे याची खात्री करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, या पद्धतीची ही न्यूज इथे आलेली आहे. ज्यांनी पीक विमाचा फॉर्म भरला होता आणि ज्यांनी त्याचा क्लेम केलेला आहे, पीक विमाचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला त्याचा फोनवर क्लेम करावा लागतो. तर ज्यांनी केलेला आहे या सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे अशा जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. तर तुम्ही कृपया आपले बँक खाते चेक करावे की तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळाला आहे की नाही आणि तसे कमेंटमध्ये टाकावे. तर या पद्धतीची माहिती आपल्या विदर्भ YTI चॅनलवर आपण नेहमी देत असतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, तरच तुम्हाला अशी माहिती रेग्युलर मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर लोकांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.